हॅलो फ्रेंड्स, आपण बघतोय सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. इन दॅट आपण बघतोय कंपोनंट ऑफ युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल कंपोनंटमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं होतं स्ट्रक्चर ऑफ युकॅरियोटमध्ये सेल वॉल, देन प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण बघितलं, सायटोप्लाझम आपण बघितलं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स आणि लास्ट पॉईंट आपण बघितला होता मायटोकॉन्ड्रिया. आता नेक्स्ट कंपोनंट आपण बघतोय लायसोसोम्स. लायसोसोम्स और लायझोझोम्स सुद्धा त्याला म्हणतात. सो दी लायसोसोम्स इट इज सिंगल मेम्ब्रेन. जसं आपण आधी बघितलं होतं की मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रिया आपण काय सांगतो इट इज डबल मेम्ब्रेन. डबल मेम्ब्रेन आपण त्यामध्ये सांगतोय. तसं लायसोसोम्स हे काय असणार आहे, इट इज सिंगल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनेल. इट इज सिंगल मेम्ब्रेन अँड शोज दी प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोलायटिक एन्झाईम दिसतात. आता हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे आपण काय सांगतोय, इट इज सिंगल मेम्ब्रेन शोज दी प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम. Hydrolytic enzymes, the enzyme which help in hydrolyzation or which hydrolyze. हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे की जे काय करते, ब्रेकडाऊन करतं, हायड्रोलाइज करतात. एक्झाम्पल सपोज आपण बघूया प्रोटीन गेट हायड्रोलाइज और ब्रेकडाऊन इनटू दी अमाइनो ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ प्रोटीएज एन्झाईम. प्रोटीन काय केलं आहे आपण, ब्रेकडाऊन केला, ब्रेकडाऊन करतात. हायड्रोलायटिक एन्झाईम आहे किंवा हायड्रोलाइज एन्झाईम मीन्स हायड्रोलाइज मीन्स ब्रेकडाऊन. हे काय करतात, मॅक्रो मॉलिक्यूल, दे ब्रेकडाऊन दी मॅक्रो मॉलिक्यूल. मॅक्रो मीन्स लार्ज मॉलिक्यूल जे आहेत, असे लार्ज मॉलिक्यूल काय करायचे, छोट्या छोट्या मॉलिक्युल्समध्ये, स्मॉल मॉलिक्युल्समध्ये ब्रेकडाऊन करायचं काम हे करतात. आणि हे आपण काय सांगतो याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल प्रोटीन गेट ब्रेकडाऊन और गेट हायड्रोलाइज इनटू दी अमायनो ॲसिड. सो हे आपण त्याच्यामध्ये नेक्स्ट त्याचं कॅरेक्टर बघतोय. नेक्स्ट वन आपण काय सांगतोय त्याचं कॅरेक्टर, डिसमॅन्टिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट ऑफ सेल. सो लायसोसोम्स आर दी डिसमॅन्टिंग. डिसमॅन्टिंग आत्ताच बघितलं, ब्रेकडाऊन करतात. डिसमॅन्टिंग मीन्स ब्रेकडाऊन दी सबस्टन्स अँड रिस्ट्रक्चरिंग ऑफ सेल. म्हणजेच काय करता येते, रिस्ट्रक्चर म्हणजे परत तयार पण करतात किंवा ब्रेकडाऊन पण करतात. सो दी लायसोसोम्स इट इज द डिसमॅन्टिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट ऑफ सेल. नेक्स्ट पॉईंट आपण त्यामध्ये सांगतो, हे जे काय हायड्रोलायटिक एन्झाईम आहे, these hydrolytic enzyme or these lysosomes are more active at acidic pH. Acidic pH तुम्हाला माहिती आहे, आपण काय सांगतोय 1 to 7 मध्ये जो काही pH असतो तो आपण सांगतो ॲसिडिक. अशा pH मध्येच हे काय असतात, मोर ॲक्टिव्ह असतात. देन दीज आर ओनली प्रेझेंट इन ॲनिमल सेल. हे फक्त ॲनिमल सेलमध्येच प्रेझेंट असतात. युकॅरियोट सेलमध्ये आपण सांगितले प्लांट सेल आणि ॲनिमल सेल आहे. सो दीज आर प्रेझेंट ओनली इन ॲनिमल सेल. नेक्स्ट कॅरेक्टर आपण बघतोय, सिंगल मेम्ब्रेन आहे. देन दे शोज दी प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम. दे हायड्रोलाइज मॅक्रो मॉलिक्यूल और ब्रेक डाउन दी मॅक्रो मॉलिक्यूल इंटू दी स्मॉल मॉलिक्यूल. देन नेक्स्ट दीज आर दी dismantling and restructuring unit of cell. Lysosomes are active at acidic pH. आता आपण ह्याच्यामध्ये बघूया, दे अराइज फ्रॉम दी गोल्गी कॉम्प्लेक्स अँड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इथे आपल्याला एक डायग्रॅम दिसते. जसं जसं मी पॉईंट एक्सप्लेन करेन तुम्हाला डायग्रॅम कळत जाईल. यामध्ये आपण सांगतोय लायसोसोम्स हा आहे आपला प्रायमरी लायसोसोम, हे आहे गोल्गी कॉम्प्लेक्स आणि आहे हा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे जे काही डायलेटेड एंड आहे
गोल्गी कॉम्प्लेक्सचे म्हणजे हे जे काही राउंडेड एंड आहे किंवा हे जे काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे राउंडेड एंड आहेत यांच्यापासून जो वेसिकल तयार झालेला आहे, ह्या वेसिकल्स किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे जे काही छोटे छोटे वेसिकल्स आपण बघितलेत, त्या वेसिकल्सपासून काय होतं तिथे हा लायसोसोम्स अराईज होतो. मीन्स दे आर अराईज फ्रॉम दी गोल्गी कॉम्प्लेक्स और एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता आपल्याला एन्झाईम्स बघायचेत. एन्झाईम्स म्हणजे काय, आपण काय सांगितलं, दी लायसोसोम शोज दी प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम. आपण एक्झाम्पल बघितलं होतं. हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे काय की एखादा लार्ज मॉलिक्यूल आहे, तो लार्ज मॉलिक्यूल हा एन्झाईम छोट्या छोट्या मॉलिक्यूलमध्ये ब्रेकडाऊन करतो. मग असे हायड्रोलायटिक एन्झाईम कोणकोणते आहेत, काही एन्झाईम आपण बघूयात. लायपेज एन्झाईम आहे. लायपेज एन्झाईम विच डायजेस्ट और विच ब्रेकडाऊन दी लिपिड. दी एन्झाईम लायपेज विच ब्रेकडाऊन दी लिपिड. प्रोटीएज आताच आपण बघितलं, ब्रेकडाऊन प्रोटीन. अमायलेज विच ब्रेकडाऊन दी स्टार्च और ग्लुकोज. सो दीज आर दी सम एक्झाम्पल और सम एन्झाईम्स ऑफ दिस lysosome किंवा हायड्रोलायटिक एन्झाईम्स. देर आर डिफरंट हायड्रोलायटिक एन्झाईम. फॉर एक्झाम्पल लायपेज एन्झाईम्स, अमायलेज एन्झाईम्स और प्रोटीएज एन्झाईम. लायपेज which digest the lipid, amylase which digest the glucose or starch, then protease which digest the protein. These are the characteristics. Next one, they do not digest their own cell. आता हे काय करतात, त्यांची ओन सेल म्हणजे जे काही ओन सेल प्रोटीन आहे आत्ताच आपण बघितलं. हा जो काही लायसोसोम्स आहे, आपण काय सांगतोय, लायसोसोम्स काय करतात ते, सपोज हा आपला मॉलिक्यूल आहे प्रोटीन, त्याने काय केलं आहे, ब्रेकडाऊन केला. सो दे डू नॉट डायजेस्ट देअर ओन प्रोटीन अँड ओन सेल अल्सो. हा काय करतोय, ह्या सेलमधला हा आपला लायसोसोम, त्याने ह्या सेलमधले प्रोटीन डायजेस्ट केले, पण त्याच्या स्वतःच्या एन्झाईममध्ये एखादा प्रोटीन असेल, लिपिड्स असेल, हे स्वतःचे जे काही प्रोटीन, लिपिड्स किंवा प्रोटीन्स तो डायजेस्ट करत नाही. सो दिस लायसोसोम डू नॉट डायजेस्ट देअर ओन प्रोटीन. पॉईंट्स आपण बघतोय त्याच्यामध्ये. नेक्स्ट आपण बघतोय डिफिशियन्सी ऑफ लायसोसोम कॉज दी डिसऑर्डर. जर लायसोसोम्सची डिफिशियन्सी असेल बॉडीमध्ये तर इट कॉज दी डिसऑर्डर. डिसऑर्डर आपण एक्झाम्पल बघूया. टे-सॅच डिसऑर्डर. जर लायसोसोम डिफिशियन्सी कॉज दी डिसऑर्डर. डिसऑर्डर कोणती आहे, टे-सॅच डिसऑर्डर. आता ह्या डिसऑर्डरमध्ये नेमकं काय होतं, दिस डिसऑर्डर इज कॉज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ लिपिड्स. लिपिड्सच्या डिफिशियन्सीमुळे होत्या. तर लिपिड डिफिशियन्सी काय होते, मीन्स ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ लायपेज एन्झाईम, ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ लायपेज. आता लायपेज एन्झाईम आपण आत्ताच बघितला. लायसोसोम्समध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात, राईट. लिपिड्स ब्रेकडाऊन करणारे आहेत, स्टार्च ब्रेकडाऊन करणारे आहे, प्रोटीन ब्रेकडाऊन करणारे आहे. पण लायसोसोम्सची कमतरता आहे, डिफिशियन्सी म्हणजे कमी प्रमाणात आहे, डिफिशियन्सी डिसऑर्डर. मग आता काय होणार, बिकॉज ऑफ दिस लायपेज जो आहे हा लायपेज एन्झाईम कमी तयार होणार आणि हा जो काही लिपिड्स आहे हा लिपिड्स ब्रेकडाऊन होणार नाही. लिपिड्स ब्रेकडाऊन झाला नाही तर काय होतं, हे जे काही लिपिड्स आहेत, ज्यावेळेस लिपिड्स ब्रेकडाऊन होतात, दिस लिपिड्स गेट ब्रेकडाऊन इनटू दी फॅटी ॲसिड. हे फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात. पण जर हे लिपिड ब्रेकडाऊन झाले नाही तर ते ॲज इट इज असतात आणि फॅटच्या रूपात आपले जे काही ब्रेन आहे, ब्रेनच्या भोवती साचले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की टे-सॅच डिसऑर्डर तिथे दिसते. सो ड्यू टू दी डिफिशियन्सी ऑफ लायसोसोम्स देर इज अ डिफिशियन्सी ऑफ लायपेज एन्झाईम. आणि हा जो काही लायपेज एन्झाईम आहे, ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ लायपेज एन्झाईम लिपिड्स डू नॉट get breakdown and it cause the or accumulate fats around the brain and which cause the disease of Tay-Sachs disorder. इथपर्यंत आपण काय बघतोय, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण काय सांगतोय, आपण स्टार्ट केले लायसोसोम्स.
लायसोसोम्स हा फक्त ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट आपल्याला दिसतोय. डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. इट इज प्रेझेंट इन ॲनिमल सेल. देन इट इज सिंगल मेम्ब्रेन. इट शोज द प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम. हायड्रोलायटिक एन्झाईम गेट ब्रेकडाऊन दी लार्ज मॉलिक्यूल. एक्झाम्पल प्रोटीन ब्रेकडाऊन आपण बघितले. देन इट इज ऑल्सो नोन ॲज द dismantling and restructuring unit of cell. Means it can break down and also restructure the organelle. Then it active at acidic pH. Then they arise from the Golgi complex. इथे आपण सेल दाखवली, पूर्ण सेलचं स्ट्रक्चर नाही दाखवले. गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, न्यूक्लियस आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काय सांगतोय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. So it arise from the Golgi complex and endoplasmic reticulum. Then there are different enzymes. For example, आपण काही enzymes बघितलेत. Lysosomal enzymes are lipase, protease and amylase. Then they do not digest their own protein. म्हणजे ह्या लायसोसोम्समध्ये असलेले प्रोटीन तो डायजेस्ट करत नाही, त्याच्या बाहेरचे प्रोटीन तो डायजेस्ट करू शकतो. डिफिशियन्सी ऑफ लायसोसोम्स कॉज दी टे-सॅच डिसऑर्डर. इथपर्यंत आपण त्याचे कॅरेक्टर बघितले. आता आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ लायसोसोम्स. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ लायसोसोम्स. म्हणजे आपण फर्स्ट टाइप बघणार आहोत, प्रायमरी लायसोसोम्स. आता लायसोसोम्समध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्यात. त्यामध्ये वन ऑफ द मेन कॅरेक्टरिस्टिक्स आपण सांगतो इट इज पॉलिमॉर्फिक. पॉलिमॉर्फिक म्हणजे त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत जे आपण आता बघणार आहोत. सो इट इज पॉलिमॉर्फिक इन नेचर. सिंगल मेम्ब्रेन आहे, हायड्रोलायटिक एन्झाईम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो, मीन्स विच ब्रेक डाऊन दी फूड मटेरियल. देन ह्याच्यामध्ये आपण टाइप्स ज्यावेळेस बघतो आपण बघितले इट अराइज फ्रॉम द Golgi complex and endoplasmic reticulum. So first type is primary lysosomes. हा जो काय आपल्याला दिसतोय हा आहे प्रायमरी लायसोसोम्स. हा प्रायमरी लायसोसोम्स इट arise from the Golgi complex and endoplasmic reticulums. So first type of lysosome is primary lysosomes which arise from the Golgi complex and endoplasmic reticulum. These primary lysosomes it is single membrane and inactive आहे. अजून हा ॲक्टिव्ह झालेला नाही आहे. इट इज inactive stage and containing the hydrolytic enzyme. सेकंड टाईप आपण त्यामध्ये बघतोय सेकंडरी लायसोसोम्स. आता सेकंडरी लायसोसोम्स हे आपण स्ट्रक्चर ऑफ सेल बघतोय. हाफ सेल मी काढलेले आहे. न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स. हे सेल्स आपण सेल वॉल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन सांगते, सॉरी आपण ॲनिमल सेल बघतोय. प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आता सेकंडरी लायसोसोम्स कसा तयार होतोय, ज्यावेळेस ह्या सेलमध्ये फॉरेन पार्टिकल एखादा फूड मटेरियल, सपोज दिस इज फूड मटेरियल, हा फूड मटेरियल सेलमध्ये एंटर होतो. एंटर झाल्यानंतर हा जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा काय करतोय, त्याला इनगल्फ करतोय. इनगल्फ करतो म्हणजे घेऊन घेतो. दिस फूड पार्टिकल इनगल्फ बाय दिस सेल. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन या फूड पार्टिकल भोवती काय करतोय, वेसिकल. म्हणजे हा फूड पार्टिकल सेलच्या आतमध्ये आला, प्लाझ्मा मेम्ब्रेनने काय केले, त्याच्या भोवती एक वेसिकल तयार केला आणि वेसिकलच्या आतमध्ये आता काय आहे, आपला फूड मटेरियल आहे. सो दिस फूड मटेरियल नाव इज कॉल्ड ॲज द फॅगोसायटिक वेसिकल. कारण की फूड मटेरियल फ्रीली सस्पेंडेड नाही आहे. दिस फॉरेन फूड पार्टिकल और फूड मटेरियल गेट एंटर इनटू द सेल और इनगल्फ बाय दिस सेल. द प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रिएट द वेसिकल. नाव इट इज नोन ॲज फॅगोसायटिक वेसिकल. हा फॅगोसायटिक वेसिकल आता पुढे काय झालं आहे, फॅगोसोम्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं आहे, फूड मटेरियल प्रेझेंट आलं आहे, वेसिकल आहे अलॉंग विथ फूड मटेरियल.
नाव these phagosomes get fused with these primary lysosomes. मग आता हा जो काही आपला फूड मटेरियल आहे ह्याला काय होणार आहे, आपला प्रायमरी लायसोसोम्स काय होतोय, अटॅच होतो आणि हा प्रायमरी लायसोसोम्स त्याच्यामधले हायड्रोलायटिक एन्झाईम काय करतो, त्या फॅगोसोम्समध्ये ट्रान्सफर करतो. इथे आपल्याला डायग्राममध्ये दिसते प्रायमरी लायसोसोम्सने काय केलं आहे, ज्यावेळेस हा फॅगोसोम्स आला लगेच हा काय झाला, त्याला अटॅच झाला आणि त्याच्यामधले एन्झाईम आपल्याला ह्याच्यामध्ये जाताना फिगरमध्ये दिसते. आता हे एन्झाईम काय करणार, विच डायजेस्ट दी फूड मटेरियल. ओके, सो दी सेकंडरी लायसोसोम्स मीन्स the phagosomes fuse with these primary lysosomes and primary lysosome get release enzyme and this is known as secondary lysosomes. हा झाला आपला secondary lysosome.